मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. So this is your RJ Shanaya. Let me take you to the next song, a very beautiful track from Zoya Akhtar's debut film. Message me if it is one of your favorite tracks. मेरा तो सबसे favorite song है यार. So next song is, here you go. बगिया बगिया बालक भागे, तितली फिर भी हाथ न लागे, इस पगले को कौन बताए, ढूंढ रहा है जो तू जग में, कोई जो पाए तो मन में ही पाए, सपनों से भरे नैना तो नींद है न चैन. अरे येईल ऑफर लेटर, इंटरव्ह्यू चांगला केला होता ना तुझा मग, आणि ते 2019चं कॅलेंडर बदल ना यार, 3 महिने झाले नवीन वर्ष चालू होऊन. हो ग्रीन मॅडम, कशाला हवे कॅलेंडरची हानगोळी, आणि शिवाय तुमच्या मोबाईल मध्ये आहेच की कॅलेंडर. तसाही माझा निर्णय होतच नव्हता कुठलं कॅलेंडर घ्यायचं, आणि काल निर्णय घेतला, आणि काल निर्णय घ्यायचे ठरले. काल निर्णय झाला होता ना, मग आज सांगता का नाहीस? वा बहिणी, काय जोक म्हणलायस ग पुरे. अरे आईंना लागतं रे पेपर वाल्याच्या, गॅस सिलेंडरच्या छान नोंदी करत असतात ते. आधी खाली जाऊन घेऊन ये बरं. हे बाबांना सांग. बाबा नाही आहे गदा, आई बाबा गेलेत ना शिवाजी मंदिरात नाटक बघायला. हो की विसरलोच, विचारून दिली होती तिथे. कोमल काय हे कोण? अरे काय आहे? हे मला पाहून बनवून नाही. हे मला तुझ्यासाठी आवडतं, हे बनवूया. काय रे दादा, खूप म्हणलो. ती आजकाल बघतीये तुझं वर्षातच लक्ष नाहीये. गर्ल जॉब हे तुझं परमफॉर्म नाही झालं. मी बोल ते तरी लक्षात आले ना आपल्या. त्याचा विसर. तू तर माझा प्राणवायू आहेस. एक कुठला वायू? कॉन्व्हेंट मध्ये शिकल्याचे दुष्परिणाम. प्राणवायू, ऑक्सिजन, ऑक्सिजन. प्राणवायू. आज एक रोमॅन्टिक मूड दिसतोय. रोमॅन्टिक से याद आया, तुझी ती मैत्रीण रोजी येत नाही असतं तरी. रोजीची इतकी आठवण येतेय तर तिच्याशीच लग्न करायचं ना. मला रोजी दिसतेस ती आपल्याला. चुकलंस, पण ते म्हणतात ना, दिल आया गली पे तो परी क्या चीज है. मी कधी त्या नात्याने गाढव झालास तू. चालेल चालेल, तसंही प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस गाढवत असतो. इस बात को कुछ याद आ रहा है, गौर फरमाइएगा मोहतरमा. औकात नहीं थी जमाने की हमारी कीमत लगा सके, औकात नहीं थी जमाने की हमारी कीमत लगा सके. कम के विश क्या हुआ, उसमें नीलाम हो गए. आपलं लव्ह मॅरेज तरी बाबा वैद्यकीय म्हणाले होते काही हवं नको सांगा. तूच म्हणालास काही नको, मुलगी द्या, आणि आता म्हणजे बुक में नीलाम होत आहे. एक कोमल, आज होते की नाही कॉफी तुझी? आले रे दादा, घे. एक तरीसाठी कॉफी
पोळी बनवा आणि याचा ओरडा पण खा. सासरी त्या नवऱ्याचा जाच आणि माहेरी याचा. मला कतारची जॉब ऑफर आली फायनली. अरे काँग्रेस नवरी. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. थँक्यू. एक मिनिट. शनिवार रात्रीची फ्लाईट रविवारी जॉईनिंग कसं पॉसिबल आहे? अरे आज रविवार म्हणजे तुझ्याकडे येईन मी 7च दिवस. पुन्हा त्याशिवाय कंपनीमध्ये रेजिग्नेशन, नोटीस पिरियड, शॉपिंग, पॅकिंग कसं होणार आहे मॅनेज? दादा तू शॉपिंग आणि पॅकिंगची अजिबात काळजी नको करूस. मी आणि वहिनी आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. काय ग वहिनी? म्हणजे 7 दिवस तू आता इथेच राहणार? या घरात जन्म जन्मता कायमची इथेच राहणार आणि मी या घरात जन्मून सुद्धा 7 दिवस नाही राहू शकत. तर दादा कशी बोलते मला? अरे वेळ काय काळ काय तुझं चाललंय काय? ए दादा तू कतारला चाललायस करा, पण मी ऐकलंय की दुबई पण खूप हॅपनिंग आहे म्हणून. दुबई हॅपनिंग आहे पण कतारमध्ये संधी सध्या जास्त आहे. कतार फिफा 2022 चा यजमान आहे आणि त्यामुळे त्याचे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. फिफा यजमानपद हे म्हणजे फिफा म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कप, द बिगेस्ट स्पोर्टिंग शो ऑन द प्लॅनेट आणि यजमानपद म्हणजे होस्ट. पाया आणि ते दुधांचं काय म्हणत असतं ना? आमच्या घरातली अजून एक कॉन्व्हेंटची मुलगी सगळी मुली एक येते. भूतांचं नाही का पायाभूत म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, मेट्रो, स्टेडियम सगळं आहे. आणि हे सगळं पेश करायला तुझ्यासारखा फर्स्ट क्लास सिव्हिल इंजिनियर पाहिजेच. ए सचिन चाहतात दादा सागर दादा आला वाटतो. अरे सुबे अरे इकडे दिसत पण नाही असं. या बसा पाणी आलं ना. आणि तू कसं काय आज चक्क आईबाबांबरोबर? अगं मी इकडेच येत होतो. आई बाबा दिसलं मला घेऊन आलो. मला जेडी कसं आई बाबा पुढे जावं. कोमल तू काय करते इकडं? अरे काय करतेस म्हणजे काय? माहेर आहे माझं. सागर दादा दुनिया की कोई ताकद तुझे मेरे बैठ आने से कभी नहीं रोक सकती. कळलं का? मला कोणी थांबवलंय? उगीच जायला वाटलं म्हणून मारू नको. हे बघ बघा आई. आली का तुमच्या भांडणाला सुरुवात? सरकार ते गंमत करताय. तुम्ही नका उगीच टेन्शन घेऊ. सरकार आता सगळं पावलं वाटतं. पाहूया म्हटलं नवीन संचालक मंडळी कसं काम करतायत ते. कसं वाटतं नवीन संचालक? उत्तम आश्वासक आहेत मंडळी. बरं वाटलं मग. उगीच मागच्या पिढीच्या लोकांनी नवीन पिढीला नावं ठेवायची आणि त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवायच्या. हे असले धंदे मी करत नाही. आपल्या माणसांना आपण मोठा करायचं असतं ना. हो पण आपण ना आपलं मार्केटिंग नीट करत नाही बाबा. अगदी खरंय. मार्केटिंग आणि मोठे होणे तर सोडा, आपण आहे त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही. ठेविले आनंदे पैसेची राहावे हे बदलण्याची गरज आहे. आणि ते मी बदललेलं आहे सागर. मला कतारची जॉब ऑफर आलेली आहे. आई शपथ अभिनंदन भावा. थँक्यू. आता सांगतोस तू हे? अरे कधी सांगणार? आल्यापासून तुमची अविरत चर्चासत्र चालू आहे आणि तुम्ही मला बोलायला द्याल तर मी सांगेन ना. पार्टी पाहिजे बाबा. बाबा गाव बसायची लुटेरे आहे. काळजी करू नको सागर, मी देतो तुला पाठी. सचिन अरे असे हक्काने पाठी मागणारे लोक मित्र जगातून कमी होत चालले रे. त्यांना जपलं पाहिजे. तुला माहिती आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा खिशात पैसे असतात, पार्टी त्यांचं कारण असतं, पण असे हक्काने पाठी मागणारे मित्र आजूबाजूला नसतात. काय करावं लागते? राहू दे रे. अभिनंदन बेटा. थँक्यू बाबा. कधी जायचंय मग? बाई पुढच्या शनिवारची फ्लाईट आहे. काय इतक्या लवकर? आणि जायचंच आहे का? बाई म्हणजे तुमच्या पगारात माझं आयुष्य नाही काढायचं. तिप्पट सॅलरी आहे. आपले सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम दूर होतील. सरकार आपण ठरवलंय ना, आपल्या पिलांचे पंख आपण नाही कापायचे म्हणून. उलट आपणच त्यांच्या पंखांना बळ दिलं पाहिजे उंच भरारी घ्यायला. ते सगळं ठीक. पण एक तो केस अनोळखी कोण आहे आपल्या ओळखीचं तिकडे सांगा. कसं चालायचं तुला? तसं काही नाहीये. माझे क्लासमेट्स आणि कलिग्स आहेत की तिकडे. हे विश्वची माझे घर असं नुसतं म्हणायचं. आपला मुलगा 3 तासाच्या अंतरावर चालला की त्याची काळजी करायची. सरकार काही थोडा थोडासा बेत करा. आपला मुलगा येणार आहे हात उधर. बरं करते. बेत कधी करतं? तो
या संध्याकाळी सच्ची होते. क्या बात है काका, आपका दिल लग गया है, बाकी सब समझ गए. बाबा, आज ना मी खूप खुश आहे. फायनली मला जे हवं होतं ते झालं. बाबा, तुमची ती कविता ती मला आवडते, ऐकवा नाही. कुठली रे बेटा? तरीही प्रेम जगण्यावरती. ऐकवा ना बाबा. Why not? काही फुले झाडावरती, काही फुले झाडावरती, काही फुले पायाखाली, काही फुले देवावरती, काही फुले देहावरती, काही फुले केसांवरती, काही फुले वहीत झुलती. काही पाऊस कोरडे सरती, काही पाऊस चिंप भिजवती. काही रेषा हातावरती, तरीही रोष दुसऱ्यावर. काही जखमा काळजावर, तरीही हसू गालावर. जीवनाच्या या वळणावरती, काही लाकडे सरणावरती, तरी मन हरणावरती, सैवैत माळावरती. तरीही प्रेम जगण्यावरती. तरीही प्रेम जगण्यावरती. सब लोग अब बोलते ऑफिस में और एक मीटिंग गिरा देते. किसका? काय किसका? सगळ्यांना कळालं तू डिझाईन केलंस. कसं करेल? चायला ही डिझाईन कन्सल्टन्सी आहे का डिटेक्टिव्ह एजन्सी? Privacy is the biggest myth, my friend. Thanks to Facebook. अरे का तुमची पोस्ट बघितली? #ड्रीम्स. थैंक्स लास्ट. मेरे को ये बताइए, ऑफिस में सभी न्यूज़ आज सबको आचार्य जी बताइए और बोलती किसी को मत बोलो, ओनली तुझे बता रही. काय सांगशील ज्ञानदा? तू कधी सुधारणार आहेस ना? मी माझाच आहे. बॉस पण ट्राय करतोय मिडल ईस्ट मध्ये नोकरीसाठी, आणि मिडल ईस्ट मध्ये रेफरल असलं की नोकरी लगेच मिळते. मला म्हणतो कसा तिकडे गेल्यावरती माझ्यासाठी पण ट्राय कर. मग काय 7 दिवसात नोटीस पिरियड अप्रूव्ड. बहुत अलग चलो. सब लोग अब बोलते हैं आपको ट्रिपल सैलरी मिला करके, लेकिन एक बात समझ लो, मिडिल ईस्ट में सैलरी ट्रिपल होना, लेकिन बॉडी और माइंड का वेयर एंड टियर उतना होता. हे बरोबर. 10 वर्ष तिकडे राहिलं आणि हेल्दी लाईफस्टाईल जर मेंटेन नाही केली तर बॅक पाण्यासोबत बीपी शुगर सारखी एक तरी मेडिकल कंडिशन घेऊन लोक परत येतात. तुम्ही दोघांनी काय मेडिकल कॉलेज मधून इंजिनिअरिंग केलं? तिकडे राहणारे नातेवाईक सांगतातच की माझा मामा होता तो पहिला तो सांगत होता, नाती गोती मित्र मंडळी सगळं सुटतं, सणवार लग्न वयात काही अटेंड करता येत नाही. अरे पाहुण्याचं तर सोड, आजोबांच्या आद्य संस्काराला वेळेवर आला म्हणताय मामा, डायरेक्ट कुठ बघता आला. समझ जाए. सचिन का उधर जाने का अपने हाथ में होना, लेकिन वापस आने का कोई भरोसा नहीं. अंडरवर्ल्ड ऐसे होता, ओनली वन वे. मग काय, लोकांना आपण हसण्यापेक्षा नसण्याची सवय झाली की आपण संपलोच. एक मिनिट. जसंही आपण जेव्हा स्वतःसाठी जगायला लागतो ना, तेव्हा आपण इतरांसाठी मेलेलेच असतो. हो, काय सांगतोस? चल ना तुला जगण्याची आज एक संधी देते. ऑफिसला तर जॉबची पार्टी द्या मला. होतो, पार्टी देणार होतो, पण मगाचपासून जे तुम्हाला एनकरेज आणि मोटिवेट करताय ना, त्यामुळे आता पार्टी अनिश्चित काळासाठी सगळे. रुक एक मिनट रुक, घर पे बताता हूँ. लक्ष्मी, ये रोज रात्रि की नाक को से मंडन तू. अरे भाई खाना मत बनाओ, ऑफिस में बहुत बड़ा पार्टी होना. नहीं ज्यादा नहीं लूंगा, ओनली फोर. नहीं यार, 2 से कुछ नहीं होता आजकल. ठीक है कोई बात नहीं, मेरा छोड़ 3 पे डन करते हैं. ओके लक्ष्मी बाय. लक्ष्मी को पार्टी के बारे में बताया ना, तो पार्टी के बाद घर जाने के बाद ये जब एक गाड़ी इस स्थगित नाम का बात क्लियर होना. क्या मूर्ति जी, स्थगित नाम कैसे कोई बात है ही नहीं. आपकी वजह से पार्टी कैंसिल हुआ. अरे मैं क्या किया? काही म्हणा, मंथेला सॅलरी क्रेडिटचा एसएमएस आणि 1 तारखेला ईएमआय डेबिटचा एसएमएस. अरे आपण मिडल क्लास मधली मुलं आधुनिक काळातील अभिमन्यू होऊन बसलो. होम लोन, कार लोन या चक्रव्यूहात आपण शिरतो खरे, पण बाहेर यायला जमत नाही.
आणि त्यातून बाहेर यायचं असेल तर मिडल ईस्ट मध्ये नोकरी हे एकमेव अस्त्र आहे आपल्याकडे. तुम्ही मला किती डिस्करेज करा, मी कतारला जाणारच. आणि बोल एवढ्यानो, माझं फ्लाईट कतारला लँड व्हायच्या आधी तुमचे सीव्हीज माझ्या इनबॉक्स मध्ये असतील हे मला नक्की मिळेल. नाही ऐसा कुछ नहीं. बरोबर सांगा गणेश, उशीर होईल. अरे बसूया ना आज. हो माझी जागा ती आणि जगाचे. आणि हे काय दुपारी लग्न ना, आतापासूनच तयार होऊन रेडी. तुझ्या सकाळचं आहे म्हणे पहिली मास. बाई मला तर फार भीती वाटते विमानाची. पडलं बिडलं तर वाटे. तुला सांगते मग ते खोल समुद्र पडेल हो म्हणे. अगं सुंदर गाडी या मुलीने जायचं कशाला म्हणते मी. बाई 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 आणि मी तर ऐकलंय तिकडे म्हणे 6 महिने कडक उन्हाळा असतो. काय पण सोसारे पैसे कमवायचा. मग काय तिकडे गेलं म्हणजे गेलेच की काय सगळे सणवार. गौरी म्हणू नको, गणपती म्हणू नको, खेळवण, लग्न मुंजी सगळे इथेच राहतं ना ग. सचिनला तर किती ग हौस या सगळ्याची. चाळीतलं गणपती म्हणजे काय करू आणि काय नको असं होतं बघ त्याला. तुला सांगते वर्गणी मागायला येतो ना, आमचं एका आधी विचार न करता 101 रुपये काढत होता. 151. काय सांगता 12 महिन्यापासून पण मिळतो स्पष्ट सांगितलं. जवान नाही इथले जवान नाही. ते एक बरं केलं सांग. तरी मी मला सांगत होते नको करू पोराला इंजिनियर. होती नक्की की सगळी बचत करून बसले त्याच्या शिक्षणाला. आता काय तोही चाललाय. कोण काढते ह्यांची आजारपणा. त्याची काम भरली असती ती मोठ्या जिल्ह्यात ना इथे चाळी देऊन पडली तरी तिला दागिन्याची भारी हौस. तरी सांगत होते माझ्या त्याला करून घ्या. पण माझं लव्ह मॅरेज म्हणे. लव्ह मॅरेज म्हणे. अगं 4 वर्ष झाली लग्नाला अजून मूल पडलंय. आता तो तिकडे आणि ही इकडे उडायला नाही ना बाळ. त्यापेक्षा इकडेच राहू लागत आहे. अगं कुठेतरी आला वाटतं. चल चल. अरे तू माझी दिसाची प्लेट कुठे ठेवली आहे. हो दिनकरराव, आता हो कुलकर्णी काका काकू या 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 कसे आहात. बसा बसा. ही बरा आहे रे. कुठे आहे कुठे दिनकरराव. अहो मी जरा हळू बोलता का हो. शाळेतून विचारून झाली की 5 वर्ष. आता आपला आवाज त्या वर्गाच्या शेवटच्या बाकापर्यंत नाही गेला तरी चालतो. काय बोलावं काल बदली होतं बघा हल्ली माझं नुसते. मी बोलवत होते ना, आधी सांगा चहा घेणार की कॉफी. मला दोन्ही हे चालेल. अहो बोलवाय तो मी काय करतो. हे असे सचिन, मी शिक्षक होतो पण ही विद्यार्थिनी नापासच झाली नेहमी. मला काही चालेल असं म्हणायचं होतं. मला कळलं मला आणतो. अरे कुलकर्ण्या, आज सकाळी सकाळी कुंभाची घडी. काय रे या काय ऐकतोय मी. काय करतोय तुला लेख नक्की. कुठल्या आघाती देशात चाललाय रे तो. इथले चिंगणे राहून कमी झाले का. तिथे उंट पाहायला निघाले तो. अरे कसं सांगू तुला. जीव नकोसा होतो रे तो या घरात कसे त्या विचाराने. आता वय झालं रे. असा आधार निघून चाललाय पण काय करू. माझ्या आणि इच्छा मनात नसलं तरी त्याचं जाणं कसं रोखायचं रे आम्ही. आई बाप झालो तरी परमेश्वराने हा हक्क नाही दिला आम्हाला. अहो भाऊजी पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल सांगितलं का काय त्याला. आता यांचे रिपोर्ट दाखवले का. सुने तुला यांच्याकडे फसवतो नाही.
आता उद्या त्याची जायची वेळ आली तरी तोंडातून अवक्षा काढेल हा माणूस का शपथ. वरून मला शब्द घालून ठेवतात, त्यामुळे मला काही बोलता येत नाही. तर मला काय वाटतं, आपल्या आधारपणाचं त्याला कळलं तर तो कदाचित बदलेल त्या सवयी. पण आपण असं मूग घेऊन गप्पा बसलं तर कसं करायचं सांग मला. आमचं उदाहरण समोर नाही करायचं तुझ्या पाकळ्याशी उडाली की नाही रे वर्ष परत घरट्यात. आमचा स्वागत किती वर्ष झाली त्याला भारतात आले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे किती वर्ष झाली. जगणं फसवा वाटू लागलं आम्हाला. तुम्हाला तुम्हाला या भरल्या घराची सवय आहे हो. आणि सचिन आणि कोल्हा पण तुमची किती ओढ आहे. खरं सांगते मालती, तुमच्या या घरकुलातून आजपर्यंत कधी म्हणून भांडणाचा आवाज बाहेर नाही ऐकू आला बघ. आमच्या मुल्या पण आता भक्कास आणि परक्या वाटतात रे स्वामीशिवाय. तुला वाटते तितकं सोपं नाहीये. हा खोपा मोडू देऊ नकोस. सांग त्याला नको जाऊस. ब्रेकिंग बातमी. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलेले आहे. उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल. सामान्यांना लोकल मेट्रो प्रवास बंद असेल. कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खासगी कार्यालयात 15% हजेरीची परवानगी देण्यात आलेली आहे. लॅपटॉप कुठे ठेवली आहे आणि शिवाय मला रुमालही मिळत नाही. कुठे ठेवतेस वस्तू माझ्या? दे लवकर, मला एअरपोर्टला पोहोचायला उशीर होतोय. अरे सगळं समोरच आहे. ती बॅग त्यात रुमाल. किती गोंधळ असतोय तुझा. चालेल, थोडं खायला पण बरं आणि शिवाय थोडी थालीपीठं पण बरं. फ्लाईट मध्ये खायला आता या हातांची चव मिस्टर आहे. हो रे, पोहे झाले, थालीपीठं होत आहे. आई करतायत बरं, ते हात नाही. बरं आणि खायला डॉक्युमेंट चेक करून घेऊ. ओके. कथाच्या कंपनीमधनं आत्ता ईमेल. अरे म्हणाव येतोय किती तो फॉलोअप. कुहू हे कुहू अगं बघा काय ईमेल आलाय. अरे तुझीच काम चालली आहेत ना. काय झालं. आता रे काय झालं असं का बसलाय? आई बाबा तुम्ही जरा बसा ना प्लीज. काय झालं तू लवकर सांग. सांगते. सचिनची ऑफर त्या कंपनीने रिवोक केली. काय म्हणजे कॅन्सल केली आई. आत्ता कंपनीचा ईमेल आलाय. जगभरातल्या या कोविडच्या आउटब्रेकमुळे त्यांना माणसं नकोत म्हणे आणि ह्या लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हलिंग परत कधी चालू होईल तेही अनसर्टनच आहे. कंपनीनं सगळ्या ऑफर्स कॅन्सल केल्या. परत आपण जिकडे होतो तिकडेच. अरे किती एक्साइटेड होतो मी. अरे 5 तासात होती माझी फ्लाईट. पुन्हा मला काहीच बदलता आलं नाही. कधी कधी वाटतं ना आपण स्वप्न बघतो ना तिथेच चुकतो. सचिन शांत होईल. मागच्या वेळेस तुझ्या इंटरव्ह्यूच्या रिजेक्शनच्या वेळेला आपलं बोलणं झालंय नाही आपण. अरे इथे फक्त घरात नाही राहतो रे आपण. ते आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर जगतो. आता हेच बघ मी बंगल्यात वाटतो पण माझं मन तुमच्या बंगल्यासारखंच रिकामं आहे. इथे आज चाळीत सगळं भरभरून आहे. माझं मन भरून असते. तुझ्याशी लग्न केलं ना ते ह्या सगळ्यासाठी, ते छोट्या मोठ्या आनंदासाठी. मग नसेल जास्त पैसा काय फरक पडतो. सगळ्यांना सगळं नाही घडलं आयुष्यात आणि कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं असतं हे आपणच ठरवायचं असतं.
सचिन खरं सांगू, तुझं जायचं ना माझ्या आणि ह्यांच्या मनात काही फारसं नव्हतं. अगं आज मला बोलू दे. अरे तुझ्याशिवाय इथे तुझी बायको, आम्ही दोघं, तुझी बहीण, तुझा मित्र, आम्हाला माहितच नाही आहे ना तुझ्याशिवाय कसं जगायचं. आणि खरं सांगू, मला ना माझा शेवटचा श्वास या भरल्या घरात घ्यायचा. असं काय बोलते? मला कळत नाहीये का तुम्ही आता वरच्यावर जास्तीत जास्त हालते होत जाणार. तुम्हाला माझी गरज जास्तीत जास्त लागते म्हणून ठरवलं होतं 5 वर्ष बाहेर राहून खूप पैसा कमवून मोठं घर घेऊ. पण काय तिकडे आलो तिकडेच राहिलो. सचिन, माझा ऐकशील? आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि पुढे जा. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात रे. आणि हे बघ, एक कोविडचा जरा निवडून दे, पुन्हा प्रयत्न करता येईलच की आपल्याला. आणि सचिन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बाळासाठी, आपल्या बाळाला आजी आजोबा, प्रेमाची नाती सगळं इथे राहिलं तरच मिळणार आहे. आपल्या बाळासाठी म्हणजे हो, आपल्या बाळासाठी. अरे मला कोणी काही बोललं का नाही? अरे 5 तासात होती माझी फ्लाईट, मी गेलो असतो तर. अरे तुझ्या उत्साहाच्या भरात आम्ही काही बोललो नाही. आता बाबा होणार आहेस तू. देव एका हाताने देतो पण दुसऱ्या हाताने भरभरून देतो बरं. खरंच हे तर ब्लेसिंग इन डिस्गाइज झालं. इट सीम्स लाईफ थिअरम हॅज मल्टिपल आन्सर्स अँड दिस टाइम इट इज द करेक्ट वन. चला नवीन सुरुवात करूया. बाबा कुछ याद आ रहा है? सुकून ढूंढिए साहब, सुकून ढूंढिए साहब, जरूरत तो कभी खत्म ही नहीं होती. क्या बात है. और दे एक और. इर्शाद. गमों की ये शाम ढल चली, गमों की ये शाम ढल चली, कल कल उजियारा अब होने भी दो. की थी जरूरत जिंदगी ने लकीरें बदलने की थी जरूरत जिंदगी ने लकीरें बदलने की, और अब जाने भी दो, जाने भी दो. आणि काका रविकांत चौधरी आणि मनीषा देशपांडे. बाबा चिराग जोशी. शेजारी रुपलताई शहा.
अर्चना आणि दुसरे शेजारी प्रियंका रेवडे. मूर्ती रवी रेवडे. एका लेखक रवी रेवडे आणि मनीषा देशपांडे.